आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर आहेत. दादा, अजित पवार 12 जूनला अकोल्यात येत आहेत मुख्यमंत्री. नेमकं काय कशा प्रकारे तयारी झाली आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकोला जिल्ह्यासाठी हा इतका मोठा योग आहे. 16 वर्षानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सर्वोच्च नेते आदरणीय अजितदादा आमच्या छोटासा जिल्हा आहे अकोला, त्याकरता येत आहेत. कार्यकर्त्यांना बळ द्यायला येत आहेत. त्यामुळं आम्ही सर्व आनंदाचं वातावरण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर एक बूस्टर डोज पक्षाला देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न दादांचा आहे आणि त्याचा फार मोठा परिणाम सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेत पडणार आहे. त्यामुळे दादा येण्याचा एक आनंद म्हणजे दसरा दिवाळी तोची आम्हा सण, संत सज्जन घरा येती. दादा घरी येत आहेत, तो आमच्यासाठी दसरा दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे, सर्वोच्च क्षण आहे. यापेक्षा मोठा क्षण जीवनात कुठलाही माझ्यासाठी असू शकत नाही. दादा, कालच काँग्रेसचे जे माजी महापौर आहेत मदन भडकर, त्यांनी तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय. अजितदादा येत आहेत, काही कार्यकर्ते मेळावा होत आहेत. या मेळाव्यामध्ये काही जे नेत्यांचा काही महापौर प्रवेश होणार आहे का? मी दादांना माझ्या गृहप्रवेशाचं, दादा आणि सुनेत्रा वहिनींना दोघांना पण निमंत्रण दिलं होतं, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे दादांना वेळ मिळाला नव्हता आणि दादा दिलेला शब्द पाळतात हे तुम्हाला माहीत आहे. आणि खामगावला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा साहेब यांचा मोठा पक्षप्रवेश आहे आणि त्याच दिवशी दादा अकोला मार्गेच जाणार होते, कारण अकोला विमानतळ आपलं जवळ आहे. मग मी विनंती केली की दादा माझ्याकडं आपण त्या दिवशी जेवायला यावं. दादांनी ती विनंती मान्य केली आणि फक्त मग जेवण करून न जाता आपल्या जिल्ह्यात सुद्धा एक जिल्ह्याचा मेळावा घ्यावा म्हणून आम्ही ग्रामीण आणि शहर असा दोन्हीचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा घेतोय. तो आहे पोलीस लॉनला 12 तारखेला दुपारी 2 ते 4 आणि तिथून मग ते खामगाव जातील. अशात आपल्या अकोला महानगरपालिकेत जे महापौर राहिले होते माजी आणि काँग्रेसचे सरचिटणीस, काँग्रेसचे नेते मदन भाऊ भरगड यांचा पक्षप्रवेश तर होतोच आहे, पण त्यांच्यासोबतच अनेक गावचे सरपंच, अनेक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, अनेक पंचायत समितीचे माजी सदस्य, असे नवीन यूथ हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रवेश घेणार. काही नावं आम्ही आज घोषित करत नाही, पण लवकरच ते दिसेल. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की दादांसोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, आपले माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब, आमचे संपर्क मंत्री, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री, अल्पसंख्याक मंत्री दत्तामामा भरणे साहेब, असे 8 ते 9 मंत्री आमच्या अकोल्यात येत आहेत. या छोटासा परिसर आहे हा आरोग्यनगरचा. इथे जेवणाची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे. अस्सल वराळी जेवण आम्ही आमचं साधं साधं जे दादाला आवडतं तशा पद्धतीने आम्ही तो बेत केला आहे. आणि मदन भाऊ भरगड यांच्या पक्षप्रवेशासोबतच अनेकांचे पक्षप्रवेश आणि मोठा कार्यकर्ता मेळावा आमच्या 12 तारखेला होणार आहे. दादा, काल तुम्ही एक भाकीत केलं होते, दोन्ही राष्ट्रवादी अर्थातच दोघे बहीण भाऊ एकत्र येतील असं आषाढी एकादशी मुहूर्तावर ते होऊ शकतं असं तुम्ही भाकीत व्यक्त केलं होते. त्यानंतर सुप्रिया त्यांनी एक विधान म्हणजे त्यावरच एक उत्तर दिलं. सुप्रिया त्यांनी जे तुम्ही जी इच्छा दाखवली बोलून त्याबद्दल आभार व्यक्त केले. काय सांगाल? नाही, असं आहे की मी ताई काय बोलल्या ते मी स्वतः तर काही ऐकलं नाही. तुम्ही सांगताय त्यावर माझा विश्वास आहे आणि सुप्रियाताईंनी माझे आभार मानण्याचं काही कामच नाही. ताई खूप मोठ्या आहेत. दादा आणि ताईंचं भावाचं नातं हे जन्मापासून आहे आणि कोणालाही वाटतं पक्ष एकत्र असलेच पाहिजे, हे प्रत्येकाची भावना आहे, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. पण हा सर्व अंतिम निर्णय हा स्वतः अजितदादा घेतील आणि अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करून हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. आता ठाकरे बंधू एकत्र येत असताना जसं दोन्ही गटात आनंद आहे, तसाच जर हे दोघंही एकत्र आहेतच मुळामध्ये म्हणजे बहीण भाऊ या नात्यानं, पण पक्ष म्हणून जर एकत्र येण्याचे काही संकेत असतील तर कार्यकर्ता म्हणून आम्हाला आनंद आहे. पण अर्थातच तो अंतिम निर्णय आदरणीय अजितदादांचाच असेल. दादा, एक दुसरा प्रश्न विचारतो आणखी. एक जे नितेश राणे आहेत त्यांनी एक विधान केलं होतं धाराशिवमध्ये की कोणी कितीही ताकद दाखवली आणि कितीही नाचलं तरी सर्वांचाच बाप अर्थातच भाजपचा मुख्यमंत्री बसलाय. या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? मी या विधानाकडे असंच पाहतो की त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांनी जो त्यांना मोठ्या भावाचा भावकीचा सल्ला दिलेला आहे तो सल्ला त्यांनी पाळावा. महायुतीमध्ये कुठेही असं वितुष्ट होईल असं त्यांनी बोलू नये जाहीर, असं त्यांच्या भावांनीच त्यांना सांगितलेलं आहे. आणि भाऊ हा किती महत्त्वाचा असतो हे रामायणामध्ये आपण पाहता की भरत राम वनवासात गेल्यानंतर स्वतः गादीवर न बसता नंदीग्रामला त्यांच्या पादुका घेऊन तिथे बसले होते. हा हिंदू धर्माचा संस्कार आहे, हा रामायणाचा संस्कार आहे.
आणि हे निलेश राणे जे मंत्री आहेत, नितेश राणे, ते साधारणपणे हिंदू धर्माच्या एक जननायक म्हणून आता वावरत आहेत. त्यामुळे इतकंच माझा त्यांना मैत्रीचा सल्ला असेल की आपल्या मोठ्या बंधूंनी जो आपल्याला सल्ला दिलाय त्याची अंमलबजावणी करणं हेच हिंदू धर्माच्या शिष्टाचाराला आणि संस्काराला स्मरण असेल. दादा एक शेवटचा प्रश्न विचारतोय. जे धाराशिव आपलं जे शिंदे गटाचे शिवसेनेचे जे नेते आहेत संजय गायकवाड, त्यांनी एक विधान केलं होतं की लाडक्या बहिणीचा निधी वाटपावरून लाडक्या बहिणीला निधी दिल्यानंतर सरकार कुठेतरी अडचणीत आलं असं ते म्हणतात. तुम्ही या विधानाकडे कसं पाहता? एकंदरीत जर सरकारचाच नेता असं म्हणत असेल तर कसं? नाही, मला वाटतं की तिन्ही पक्षात समन्वय असला पाहिजे. लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही हे स्वतः अर्थमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी पण त्याबाबत अनेकदा सांगितलेलं आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे. शिंदे साहेबांची सुद्धा 1500 वरून 2100 करण्यामध्ये आमच्या सर्वांचा एक मत होतं की जसं अर्थव्यवस्था रुळावर येईल ते आपण लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आपण पाळू. त्याच्यामुळे अशा वेळेस लाडक्या बहिणींना निधी दिल्यामुळं सरकार अडचणीत आलं, हे जे काही गायकवाड साहेब बोलले, मला असं वाटते ते निश्चितच कोणाला आवडलं नसेल आणि त्यावर अधिक त्यांना त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब समज देतील असा मला विश्वास आहे. एकंदरीत जर पाहिलं तर निधी वाटपावरून अनेक ठिकाणी वाद सुरू आहेत. शिंदे गटाच्याच नेत्यांकडून अजित पवारांवर निधी वाटपावरून टीका झाली होती. अकोल्यात सुद्धा नियोजन समितीमध्ये निधी वाटपावरून म्हणजे निधी वळला होता, त्यावरून देखील एक वाद झाला होता. नितेश राणेंचं पण निधीवरूनच हा सर्व गोंधळ त्यांचं एक विधान समोर आलं होते. हा मित्र पक्षांना कुठेतरी असं दम दिला जातो काय आणि निधी वाटपावरून हे जे वाद रंगतोय या सर्वकडे कसं पाहता? कोणीही निधी वाटपावर असे वादविवाद करू नये. निधी वाटपाचा रेशो जो असतो तो तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन वरिष्ठ पातळीवर ठरवलेला आहे. जिथे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे असतील आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार जास्त असतील आणि तिथे मित्र पक्षाचे आमदार असतील त्यांना समसमान वाटप करायचा असं वरिष्ठ त्रिसूत्रीचाच तो कार्यक्रम आहे. जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्त आमदार आणि पालकमंत्री असतील पण मित्र पक्ष म्हणून भाजप आणि शिंदे सेनेचे आमदार असतील त्यांना पण समान निधी वाटपचा रेशो ठरलेला आहे. राहिला प्रश्न विरोधी पक्षात असण्याचा, तर त्यांना सुद्धा काही प्रमाणात निधी मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. इतकंच काय, आमचे पालकमंत्री वाशिमचे दत्तामामा भरणे यांनी तर विरोधक जे असतील काँग्रेसचे तिथे अमित झनक आमदार आहेत अशांना पण विश्वासात घेऊन त्यांना शेवटी पालकमंत्री हे सुप्रीमो असतात, पालकमंत्री ठरवतात. वरचा रेशो ठरलेला आहे. त्यामुळे निधी वाटपावरून शाब्दिक बाचाबाची, निधी वळता केला त्यावर आपल्या DPCमध्ये आक्षेप घेतला गेला, मग थोडी शाब्दिक चकमक झाली पण नंतर मग ते हमरी तुमरीपर्यंत बाहेर आलं. आतमध्ये सर्व जवळपास मिटलेलं होतं आणि दोन्ही आपल्या जिल्ह्याचे दोन्ही आमदार अभ्यासू आहेत, हुशार आहेत, कार्यक्षम आहेत आणि तो मला वाटत नाही की त्या निधीच्या एका प्रकरणावरून ते रुसून बसतील. शेवटी काम म्हणून जनतेची कामं सर्वांनी एकत्र येऊन करणं महत्त्वाचं आहे. नितीन देशमुख साहेब जरी आज विरोधी आमदार असतील पण तरी त्यांचा सन्मान आहे, कारण त्यांना बाळापूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा जनतेने निवडून दिले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जनतेचे प्रश्न मांडले आणि अंतिम निर्णय पालकमंत्री घेतील. पालकमंत्र्यांना जसे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून आले तसाच निधी वाटप होणार. हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी. अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, अकोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.